काल केंद्रीय गृहमंत्री श्री अमित भाई शहा हे रायगडावर आले होते आणि त्यावेळी भाषण करताना राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच खासदार उदयन महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्यांच्या किंवा महापुरुषांच्या विरोधात अवमान करणाऱ्यांचा टकमक टोकावरून कडेलोट करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला। नव्हे तर उदयन महाराजांनी तसा एक कठोर कायदा करण्यासंदर्भात आपल्या भाषणातून निवेदन केलं। मी या दोन्ही गोष्टींचं स्वागत करतो। राज्य सरकार हे महापुरुषांच्या जो कुठं अवमान होत असेल त्याबाबत अत्यंत सजग आहे आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याची सुद्धा तितकीच खंबीरपणे गांभीर्य या सरकारला आहे। मात्र प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हे दोन प्रकरणं हे महाराष्ट्रासाठी खूप चिंताजनक आहेत। प्रशांत कोरटकर सारखा नतद्रष्टा ज्यावेळेस कोल्हापूर पोलिसांनी त्याला अटक केलं आणि नंतर काही दिवस तो अंडा सेलमध्ये होता, आता त्याला जामीन मिळाला आणि तो सुखरूप म्हणजे पोलीस प्रोटेक्शनमध्ये मुंबईपर्यंत आला। आता हा कुठं लपलेला आहे नंबर 1, आणि राहुल सोलापूरकरवर अद्यापही FIR का झाली नाही, ह्या दोन गोष्टी माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। माझ्या सरकारवर विश्वास आहे, पण कडेलोटच जर टकमकीवरून करायचं असेल तर या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर या दोघांचा नंबर आपलं सरकार लावेल का, हा सरकारमध्येच माझा प्रश्न आहे। कारण प्रशांत कोरटकरनी जे केलं त्याला भर चौकात गोळ्या घालून जरी ठार केलं तरी त्याचं प्रायश्चित्त होऊ शकत नाही। आणि राहुल सोलापूरकर जे बाबासाहेबांबद्दल बरळलाय, शिवरायांबद्दल बरळलाय, त्याच्यावर साधी FIR सुद्धा न होणं हेही महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। त्यामुळे या दोघांना नेमकं कधी कडेलोट आपण करणार आहात हे मला सरकारकडून जाणून घ्यायला आवडेल।